मी डॉक्टर मनीषा खैरनार, वुमन वेलनेस कोच। मी जेव्हा काही स्त्रियांमध्ये PCOS ट्रीट करते तेव्हा असं लक्षात येतं की शुगर्स ह्या खूप फ्लक्च्युएटिंग असतात आणि हा मिसिंग पार्ट असतो। कधी कधी शुगर नॉर्मल असतात आणि इन्सुलिन रेजिस्टन्स असतो, पण बऱ्याच वेळेला शुगर ही हायर लेवलला किंवा बॉर्डर लाईन अशी पण असते। तर त्यासाठी काही तपासण्यांसाठी आपण कुठल्या तपासण्या करू शकतो, कशा करू शकतो ह्याबद्दलची माहिती आपण पाहू। आपली एनर्जी आणि हेल्थ ही कशावर अवलंबून असते, तर मेन पार्ट आहे की शुगर। आपली ब्लड शुगर लेवल हे म्हणजे आपण जे खातो त्याचं एंड रिझल्ट म्हणून शुगर फॉर्म होते आणि त्याच्यातूनच आपल्याला एनर्जी मिळते आणि आपल्या ब्रेनसाठी विशेषतः शुगर ही खूप महत्त्वाची असते। तर शुगर ही जेव्हा नियंत्रणात असते तर आपल्या आरोग्यासाठी ते खूप उत्तम असतं, पण कधी कधी ती शुगर डिरेंज होते, म्हणजे आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त होणे, ह्याला आपण म्हणतो की शुगर इम्बॅलन्स। तर हे चेक करण्यासाठीच्या काही तपासण्या आहेत। तर त्याच्यामध्ये जी सगळ्यांना खूप माहिती आहे आणि आपण रुटीनली करतो की फास्टिंग आणि PP। तर 8 ते 10 तास उपाशीपोटी राहिल्यानंतर आपण जे ब्लड सॅम्पल देतो अर्ली मॉर्निंग उपाशीपोटी, म्हणून त्याला ब्लड शुगर फास्टिंग असं म्हणतो। आणि त्याच्यानंतर नाश्ता केल्यावर 2 तासांनी जे ब्लड सॅम्पल घेतो त्याला आपण PP किंवा पोस्ट प्रँडियल शुगर असं म्हणतो। तर ही जी शुगर आहे तर ह्याचे वेगळे कट ऑफ्स असतात, त्यानुसार आपण पेशंट तो प्री डायबेटिक आहे, डायबेटिक आहे की नॉर्मल आहे असं आपण लेबल करत असतो। पण कधी कधी आपल्या नजीकच्या काळातल्या खाण्याच्या वेगवेगळ्या सवयींमुळे ही शुगर जास्तीची येऊ शकते। जर समजा एक 8 दिवसात 10 दिवसात आपलं खाणं गोड जास्त झालेलं आहे तर ती जास्त येऊ शकते। तर आपण त्यासाठी एक ग्लायकेटेड हिमोग्लोबिन म्हणजे HbA1c, तर ह्या तपासणीमध्ये आपल्याला ॲव्हरेज शुगर येते, 3 मंथ्सची ॲव्हरेज शुगर त्याच्यामध्ये आपल्याला कळते। ह्यासाठी आपण ब्लड सॅम्पल कुठल्याही वेळी घेऊ शकतो, फास्टिंगच घेतलं पाहिजे असं काही नाही। आणि ही रेंज जर 5.7च्या आत असेल तर आपण नॉर्मल HbA1c रिपोर्ट आहे असं म्हणू शकतो। जर ते 5.7 to 6.5 आहे तर ते प्री डायबेटिक रेंजमध्ये जातं आणि 6.5च्या अबो असेल तर डायबेटिक रेंजमध्ये जातं। तर ह्या तपासण्या सोडून अजून काही तपासण्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लड शुगर ॲनालिसिस होतं। तर एक तर आहे रँडम शुगर। बऱ्याच वेळेला पेशंटला आपण म्हणतो की शुगर चेक करू, तर ते म्हणतात की आम्ही तर खाऊन आलोय। तर ही शुगर खाऊनच करतात रँडम ॲट एनी टाइम, म्हणजे उपाशीपोटी किंवा नाश्ता झाला असेल तर जेवून 4 तास झाले असतील तरी आपण ही करू शकतो। इमर्जन्सीमध्ये जेव्हा काही पेशंट्स येतात तेव्हा आपण ही शुगर करतो। आणि जर कधी पेशंट काही रुटीन टेस्ट करत नसेल तर एक आपल्याला क्ल्यू मिळण्यासाठी त्याच्या सिम्पटमसाठी की काहीतरी रेंज आपल्याला कळेल म्हणून आपण ही रँडम तपासणी करतो। ह्याच्यामध्ये एक फिंगर प्रिकने एक सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एवढंच घेऊन विदिन 5 सेकंड्स आपल्याला रिडिंग मिळतं। जर हे 200च्या आत असेल तर आपण ह्याला एक नॉर्मल रेंजमध्ये आहे असं म्हणू शकतो, पण जर 200च्या अबो असेल तर अगेन फास्टिंग PP आणि HbA1c ह्या तपासण्या आपण सांगत असतो। त्यासोबत अजून एक तपासणी आहे ती म्हणजे OGTT म्हणजे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट। तर ह्यामध्ये मोस्टली ही टेस्ट प्रेग्नन्सीमध्ये केली जाते की पेशंटला एक फास्टिंग सॅम्पल घ्यायचा आहे। फर्स्ट फास्टिंग सॅम्पल घेतल्यानंतर एक 75 ग्रॅम ग्लुकोज द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 2 तासांनी ती शुगर बघायची। इफ इट इज मोर दॅन 140 तर आपण म्हणतो की येस की आपण काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत की जेणेकरून ती शुगर नियंत्रणात राहील। तर जस्टेशनल डायबिटीज डायग्नोज करण्यासाठी म्हणजे प्रेग्नन्सीतली शुगर चेक करण्यासाठी ह्या टेस्टचा मुख्यत्वाने उपयोग होत असतो। आणि ह्याच्या नंतर अजून एक टेस्ट असते की ज्याच्यात कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग टेस्ट असं म्हणतो आपण त्याला, की आर्ममध्ये एक डिव्हाइस फिट केलं जातं आणि ते दर काही ठराविक मिनिटांनी आपली ब्लड शुगर चेक करतं आणि आपल्या मोबाईलला किंवा एका वेगळ्या डिव्हाइसला कनेक्टेड असतं, त्याच्यात त्या रिडिंग्स येत राहतात। तर ज्यांच्या खूप शुगर्स अशा फ्लक्च्युएटिंग आहेत किंवा काही अनकंट्रोल डायबिटीज आहेत तर अशा केसेसमध्ये आपण ही तपासणी करत असतो। तर ह्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर आपण एका डायग्नोसिस प्रती येतो की येस दिस व्हॅल्यू लाईज इन प्री डायबिटीज, दिस व्हॅल्यू लाईज इन डायबिटीज, आणि त्यानुसार
त्याचं मॅनेजमेंट ठरत असतं. तर जेव्हा केव्हा तुम्हाला डाऊट आहे तर ॲटलिस्ट फास्टिंग PP, रँडम, HbA1c ह्या तपासण्या तुम्ही नक्की करून घ्या आणि तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. थँक्यू.